शासकीय क्षेत्राचा मला असं वाटतं मागच्या 5 मध्ये ज्यावेळेस उपस्थित केला तुम्ही होते त्यावेळेस. त्यानंतर काल सुद्धा आम्ही विषय मांडला. ऐका ना, हे वारे साहेबांनी जे सांगितलं ना, आम्हाला सांगा ते शाळा शहराची झेडपीची शाळा आहे त्याच्यावर काय काय केलं आतापर्यंत, किती निधी टाकला तुम्ही? हो ऐका ना, हो मी काय सांगतो त्याची अडचण अशी आहे, हे जे तुम्ही सांगितलं आता बरोबर आपल्या गाडी करण्यात घेतला. हो ती झेडपीची शाळा आहे ना, बरं का साहेब, ती झेडपीची शाळा आहे ना, तिची जागा महानगरपालिकेची आणि शाळा झेडपीची. हो ती करायला लागली तर तिथे हे नाही. हो ठीक आहे ना, तुम्ही म्हणलं ना शाळेच्या आतला अधिकारी आमचा बाहेरचा नाही, तुम्ही काय दिला आता उत्तर वारे साहेबांना? शाळेच्या आतमध्ये झेडपी शाळा तुमच्या अंडर आहेत का नाही? हो तुमच्या ऐका ना, तुमच्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ना त्याची काय परिस्थिती आहे? हो वर्षाला मला असं वाटतं 7 कोटी रुपये आपण वाटतो आपल्या महानगरपालिकेचे अर्धा पगार सुद्धा देती. किती मुद्दा विद्यार्थी हे झाले सांगा बरं. तुम्ही अर्ध उत्तर देऊन आणि पण म्हणू नका ते प्लेन करू राहिला आता. किती दिवसापासून नाहीये, किती वर्षापासून नाहीये. शिक्षण या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. प्रायोरिटी नाही की आपण घरात सुद्धा पावसापाण्याचं सुद्धा पाण्याच्या टाक्या नाहीये. अशी तर शिक्षण व्यवस्था आपल्या महापालिकेची नाही. तुम्ही ना पण केला नांगे साहेब, आपली इमारत आहे आपल्या जागेत महापालिकेच्या धोकादायक झालेली. आज तिथे वर्ग भरतील लहान मुलांची. मी पालके साहेबांकडे तक्रार केली, जिल्हा परिषद कडे केली. जिल्हा परिषद वाले म्हणते जागा आमची नाहीये, पाडायचे निर्णय आम्ही नाही घेऊ शकत. आणि महानगरपालिकेवाले म्हणते जागा आपली पण बांधायचा खर्च जिल्हा परिषदने केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही पाडू शकत नाही. बरं ती बिल्डिंग असं जी जुनी बिल्डिंग आहे ती 75 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे, ती धोकादायक झाली. तिथं घटना घडत आमदार साहेबांकडून निधी आणला. म्हणजे आमदार साहेबांनी आमच्या गावात त्याच्यासाठी नाही तुम्हाला सगळ्या शहरात दिला तुम्ही त्यांना लगेच जागेवर सांगते ते ब्लेमचं म्हणतात म्हणून. आमदार साहेबांनी आम्हाला 3 खोल्या दिल्या वर्गाच्या. आता काही मुलं तिथं शिफ्ट केले उपमहापौर साहेब, पण बाकीच्या मुलांच्या जीवाला धोका आहे. आणि त्या मुलाचे जर नखाला सुद्धा काही झालं आमच्या गावातल्या तर या अधिकाऱ्यांना काय आम्ही सोडणार नाही. मी स्वतः पत्रव्यवहार केले. 2 वर्ष आले. पार्टी साहेब आहेत तिथं या नाही. 2 वर्ष झाले माझा पत्रव्यवहार चालू आहे. ती झाली ती पाडून टाका. त्या काळाने धनु भाऊ लहान मुलं खेळतात आणि ती बिल्डिंग आहे ना 75 वर्षापूर्वीची आहे. आपल्या शाळेच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय तो पठाण साहेब. हो पठाण साहेब, स्ट्रक्चर ऑडिट सगळ्या शाळेचं. ते ऐका ना, तुम्ही म्हणले मी ते नाही आमचं जे माझं म्हणणं काय एक जागा आपल्याला मिळाली नाही बरोबर. तुम्ही याला एखाद्या बिल्डर दिल्यावर सांगा ना आणि दुसरी साहेबची शाळेची परिस्थिती जरा हे तिला मी सुधारणा करायचा बारीक कसं मोडला नाही मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.